मी एवढंच सांगतो की मोदीजींचा जो प्रभाव वाढत चाललाय त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखायला लागलंय, त्यांच्या पायाखालची वाळू सरकते. खरं म्हणजे मोदीजी आपल्या देशाचा मान सन्मान आणि अभिमान आहे. आणि म्हणून एकही दिवस 10 वर्षामध्ये सुट्टी न घेणारा प्रधानमंत्री कोण? मोदीजी. आणि ते आपल्याला नेतृत्व लाभलेलं आहे. खरं म्हणजे सातत्याने सगळ्याच क्षेत्रातल्या लोकांचा विकास करणं, शेतकरी, कष्टकरी, कामगार, माता भगिनी सगळ्यांना न्याय देणं. आणि म्हणूनच देशातील 140 कोटी जनतेला त्यांच्यावर गर्व अभिमान आहे. आजचा दिवसही महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी खूप महत्वाचा आहे. पुणेकरांसाठी तर खास आनंदाचा. आणि म्हणून एक वेगळी आणि म्हणूनच मोठमोठ्या देशव्यापी प्रकल्पाचं लोकार्पण होत आहे, भूमिपूजन होत आहे. आणि यामुळे पुण्यातली ट्रॅफिक कमी होईल. आणि अगोदरच्या वक्त्यांनी देखील ते सांगितले की या ठिकाणी काय काय परिणाम होतील. आणि पुणे वाढतंय, ट्रॅफिक वाढतीये. पुणे हे सांस्कृतिक शहर आहे. खरं म्हणजे पुण्याचं एक वेगळीच जडणघडण आहे. आणि म्हणून पुण्यातली ट्रॅफिक कमी करणं हे राज्याची जबाबदारी आहे, राज्य सरकारची आमची जबाबदारी आहे. आणि म्हणून त्यासाठी हे प्रकल्प फार महत्वाचे आहे. आणि म्हणून या ठिकाणी चारी बाजूने पुणे वाढतंय, उद्योग वाढतायत, IT उद्योग येतोय, शिक्षण संस्थांचं जाळं वाढतंय. आणि म्हणून वाहतूक व्यवस्थेवर ताण पडतोय, प्रदूषण वाढतंय. आणि म्हणून यावर उपाय म्हणून मेट्रो आणि मेट्रोचं जाळं इथं पूर्णपणे सगळीकडे नेटवर्क वाढवणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणूनच मोदी साहेबांनी भराभर मंजुऱ्या देऊन कामं मार्गी लावली. आज त्याची फळं आपण आपल्या पदरात पडतायत. मला वाटतं काही प्रकल्प देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना देखील या ठिकाणी सुरुवात झाली. आणि म्हणूनच काही कामं देवेंद्रजींनी सुरू केली. आणि मग महाविकास आघाडीने त्याला स्टे दिला, त्याच्या चौकशा लावल्या. पण ते सर्व या राज्याला पाठीमागे ढकलणार कृत्य होतं. पण त्यांना संधी मिळाली नाही. आम्ही लोकांच्या मनातलं सरकार आणलं, नवीन सरकार आणलं. आणि सगळ्या स्थगित्या, स्टे, स्पीड ब्रेकर सगळे आम्ही काढून टाकले.